पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. दरदरीत पाण्या माझी रांधी येल्या कन्या, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. घरी मोडकिया बाजावरी वाकळांच्या शेजा, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. मुखशुद्धी तुळसी दळ तुका म्हणे मी दुर्बळ, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. कर जोडितो कथे कर जोडितो कथे सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू चरण श्री गुरूंचे ते नमस्कार ओणियाता. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. सकल संत सज्जन मायबाप, कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग. अभंग कोण्या संतांचा आहे हे सांगणे इतका अज्ञानी समाज या महाराष्ट्रामध्ये उरला नाही आहे. थोडा पुढे बोलतो. आज ज्यांचा सेवेसाठी घेतलेला अभंग आहे त्यांचं नाव महाराष्ट्रातल्या कोण्या एखाद्या जीवाला माहीत नसावं असा उभ्या महाराष्ट्रामध्ये माणूस नसावा. न जाणो एखादा माणूस असा असेल की त्याला संत तुकोबांचं नाव माहीत नसावं, तो बहुतेक या महाराष्ट्रातला नसावा असं म्हणायला काही हरकत नाही. ज्या तुकोबऱ्यांच्या नावाची अंगाई गात उभा महाराष्ट्र झोपून जातो, याच तुकोबऱ्यांच्या नावाची भूपाळी गात संपूर्ण महाराष्ट्र जागा होतो. त्या तुकोबांची ख्याती काय वर्णावी. थोडा परिहार देतो. आदरणीय दत्तात्रेयजी थोरात तथा बापूंच्या स्विध्य पत्नी तथा ताराबाईजी थोरात, 1 वर्षापूर्वी त्यांचं आपणा सर्वांना माहीत आहे, आजच्या तारखेला आजच्या दिवशीच या तिथीलाच त्यांनी आपला देह ठेवला गेला. काही थोड्या प्राकृतिक दोषामुळं जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाला जावं लागतं हे त्रिकालाबाधित सत्य आहे. त्यांनाही जावं लागलं. या कुटुंबावर खूप मोठी दुःखाची छटा उभा राहिली गेली. कारण एका बाळाची आई गेली आणि एका पतीच्या पत्नी गेली. एक छान वाक्य मी वाचलं होतं. लहानपणामध्ये बाळाची आई मरू नये, तरुणपणी स्त्रीचा पती मरू नये आणि म्हातारपणामध्ये पुरुषाची पत्नी मरू नये. कारण म्हातारपणामध्ये पत्नी गेल्यानंतर ज्या असणाऱ्या यातनाईत असणारं जे दुःख आहे ते खूप वेगळ्या पद्धतीचं असतं. आदरणीय बापूंनी खूप कष्ट केलं पहिल्यापासून. अनेकांच्या बांधाला जाऊन स्वतः काम करावं, स्वतःचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा. आणि चिरंजीवाच्या निमित्ताने या घरामध्ये एक आनंदाचं उदाहरण आलं गेलं. कारण हा मुलगा नेव्हीमध्ये नोकरी करतो तथा आबासाहेब थोरात. याच्यामुळं घरामध्ये एक आनंद आला. दुःख गेलं, कष्ट गेलं, सगळं झालं. आता आनंदाचा दिवस, आता खाईचे दिवस आणि अचानकपणे पत्नी सोडून गेली किंवा त्या मुलाची आई सोडून गेली. हे या कुटुंबाला दुःख न सहन होणार. आणि गेले कित्येक महिने झाले आदरणीय माझे मित्र श्री हरिभक्तीपरायण या विभागातले अतिशय एक थोर कीर्तनकार आणि थोर गायक संभाजी महाराज पवार महाराजांचा मला फोन आला की महाराजजी आपण या कार्यक्रमाला उपस्थित असावं. तारीख घेतल्यापासून खूप वेळा फोन केले. काल 3 वेळा फोन, आपण लवकर पोहोचा,
आपण लवकर पोहोचा, लवकर पोहोचा, लवकर पोहोचा म्हणजे साधारण 10 ते 12 कीर्तन हा एक आमचं ठरलेलं गणित असतं. आणि त्या पद्धतीनं म्हणजे मी असा सुनील महाराज कीर्तनकार नाही की 10चं कीर्तन आहे आणि 10:30ला जायचं आणि 40 मिनिटाचं जे मांडलंय तेवढंच मांडायचं आणि निघून जायचं. सध्या तुम्ही मंडळी फिरणारी आहात आणि ह्या गोष्टी सगळ्या पाहत आहात डोळ्यानं. सगळं पाहता पण डोळे झाकून घ्यायला लागतात, त्याला पर्याय नसते आपल्याला. पण माझा एक मानस आहे की कीर्तनाच्या अगोदर 1 तास 1.5 तास तरी पोहोचावं. तिथलं वातावरण कळतं, निश्चित काय प्रकार आहे तो सगळा कळत असतो. निघालो सुद्धा मी लवकर की असा मला काही उशीर नाही. निर्वेला मी 9 वाजता बरोबर आलो, बरोबर निर्वेला 9 वाजता आलो. पण या तुमच्या हायवेनं थोडंसं मला वेळ केला तलाव्याच्या पाठीमागच्या. कारण तो बारक्या गाडीचा मुळी रस्ता नव्हे, तो ट्रॅक्टरचा सुद्धा नव्हे, तो चालायला सुद्धा शक्य नाही. पण तुम्ही कसे काय जाता येता हे मला काही कळत नाही बाबा. पण त्याचा तुमचाही कोणाचा दोष नाही, तो आमच्या डिपार्टमेंटचा दोष आहे. तो आम्हाला स्वीकारावा लागेल. मला संभाजी महाराजांचा सकाळी फोन 2 वेळा झाले. तारीख घेतल्यापासून 2-3 वेळा त्यांचं माझं बोलणं झालं. या कार्यक्रमासाठी अतिशय गुणीजन ही सगळी गाणारी मंडळी आहेत, छानशी वादक मंडळी आहेत, संस्थेतली बाळं आहेत. तुम्ही या कुटुंबावर तथा या बापूंच्यावर नितांत प्रेम करणारा हा सगळा वर्ग आहे. थोडी माणसं नाही तुम्ही. हो, इथपर्यंत येण्यासाठी तुमचं एकच कारण की माझं कीर्तन आहे म्हणून किंवा यांचं गाणं आहे म्हणून नाही, तर या माणसांच्या वाचणारं प्रेम हे तुमच्या चेहऱ्यावरून मला दिसून येतं. आणि मला खूप आनंद वाटला बाबा, कारण एवढे प्रेम करणारी माणसानं जाताना हेच कमवून जावं. बाकी काय नाही. असं किती वाजवलं, मी किती कीर्तन केली आणि किती जरी आपण गायलो, आपल्या पाठीमागं किती उभा राहतात आणि पाठीमागनं आपल्या किती लोक चांगलं बोलतात हे बघावं. विद्वान किती आहे हे माहीत नाही, गाण्यात गाणं कसं आहे, वाजवणं कसं आहे, कीर्तन विद्वानमध्ये किती करतो हे माहीत नाही. पण पाठीमागं आपल्या लोक काय बोलतात किंवा आपल्याबद्दल किती चांगला विचार करतात आणि याचं खरं प्रतीक जर पाहायचं असेल तर या बापूंच्या प्रांगणामध्ये आलेला हा सगळा समाज आहे मंडळी. म्हणून आपल्या चरणाशी नतमस्तक होतो. अभंग छोटा आहे, अभंगाचा भावार्थ मोठा आहे. मला दिलेल्या वेळेप्रमाणे तो पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करतो. माझी प्रामाणिक प्रार्थना आहे, मला बरं वाटायसाठी नको, त्या देवाला बरं वाटावं इतकं चांगलं भजन करा. विठाला अखिल संत मंडळीमध्ये ज्यांनी जगाच्या पाठीवर जगद्गुरु ही पदवी प्राप्त केली ते देहूचे श्रीमान श्रीमंत जगतवंत जगद्गुरु तुकोबरेंच्या गोड अशा गाथ्यामध्ये ज्या तुकोबरेंनी छातीवर हात मारावा आणि जगताला सांगत राहावं की वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा. ज्या तुकोबरेंना वेदाचा अर्थ कळाला गेला, 4ही वेद या गाथ्यामध्ये भरावी. सर्वसामान्य माझ्या मराठी भाषिकांना वेद कळणार नाही याची जाण त्या काळामध्ये माझ्या संत तुकोबांना झाली. मी आवर्जून एक मुद्दा मांडून जातो. वेद विद्वानांना कळतो, वेद पांडित्यांना कळतो, वेद ब्राह्मणांना कळतो, सामान्यांना वेद कळावा याची जाण फक्त आणि फक्त माझ्या संत तुकोबांना व्हावी. म्हणून मी आवर्जून बोलतो, या महाराष्ट्रामध्ये बहिणाईनी सांगावं ज्ञानदेवी रचला पाया तुका झालासे कळस. निळोबरायांनी सांगावं जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळांचा येथून या. आणि संत तुकोबरेंच्या मुखातून भाषा बाहेर पडावी. अनु रेणू या तुकडा तुका आकाशा एवढा. तुकोबरेंची उंची काय आहे बहिणाईनी सांगावं तुका झालासे कळस. ज्ञानोबानी पाया ठेवला, नाथरायांनी खांब भागवत नावाचा खांब उभा केला आणि वारकरी संप्रदाय खूप छान झाला. आणि महाराष्ट्रातला तमाम वारकरी ज्ञानोबा तुकोबांच्या मंत्रामध्ये तल्लीन झाला. बहुतांशी वारकऱ्यांचा श्वास झाला ज्ञानोबा आणि श्वास झाला तुकोबा. पंढरपुराला तुम्ही कधी गेलाच, जातच असाल, पण त्यातूनही थोडासा वेळ जास्त असेल आणि कधी गेलाच तर भगवान परमात्मा पांडुरंगाच्या दक्षिण द्वाराला प्रल्हाद व बडव्यांचं घर आहे. आणि आवर्जून त्यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन या त्या पादुकाला. त्याचं कारण सांगतो. आमच्या डोक्यात एकच चंद्रभागा, पुंडलिक, नामदेवांच्या पायरीपासून पांडुरंगाचं दर्शन, रुक्मिणी माते दर्शन, पश्चिम द्वारानं बाहेर डायरेक्ट मार्केटमध्ये. ही आपली वारी आहे, ही आपली वारी आहे. दक्षिण द्वाराला प्रल्हाद व बडव्यांचं घर आहे. मी का सांगून राहिलो,
प्रल्हादबा बडवे हे भगवान परमात्म्याचे निस्सीम भक्त. काकड आरती पासून शेजारती पर्यंत विधिवत पूजा अर्चा हे प्रल्हादबा बडव्यांनी करू जाणं ते बाकी कोणाचं काम नाही. रात्रीच्या वेळी प्रल्हादबा बडवे शेजारती करण्याकरता राहुलात आले. डोळे भरून देवाला पाहिलं, शेजारती केली आणि शेजारती संपल्यानंतर ठरल्याप्रमाणे देवाच्या गळ्यातले दाग दागिने काढले, एका पेटीमध्ये ठेवले, त्याला कुलूप लावलं, त्याची चावी करगोट्याला बांधली. बाहेर येताना समईच्या वाती बारीक केल्या, रात्रभर तेल पुरावं, गाभाऱ्यामध्ये प्रकाश राहावा. पुन्हा बाहेर आले, दरवाजा लावला, कडी लावली, कुलूप लावलं. प्रल्हादबा बडवे घरी आले, वळकटी अंतरली, अंग टाकून दिलं, कंदील बारीक केला, डाव्या कुशीवर झाले आणि भजन चालू झालं. ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि या मंत्रामध्ये प्रल्हादबा बडवे झोपत असायचे. बराच वेळ प्रल्हादबा बडव्यांची झोप लागत नाही, म्हणून प्रल्हादबा बडव्यांनी आपली कुशी बदलली आणि मनातल्या मनामध्ये विचार करतात, ऐकलं का देवा, ए परमात्मा, माझी झोप का लागत नाही आज? अरे पडल्या पडल्या झोपणारा माणूस मी, बराच वेळ झाला, अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, माझी झोप लागत नाही देवा. काही चुकलं का माझ्याकडनं रे परमात्मा? काही चुकलं का माझ्याकडनं? याचं कारण, हातून एखादा खूप मोठा अपराध घडला तर झोप लागत नाही, एखादी चूक घडली तर झोप लागत नाही, खूपच मोठा आनंद झाला तर झोप लागत नाही. अपराध काय घडला नाही, आनंद रोजचाच आहे, मग चूक काय माझ्याकडनं व्हावी? काय देवा, मी राहुलात आलो, मनातल्या मनात बोलतायत बरं का. देवा मी राहुलात आलो, आपली शेजारती केली, दाग दागिने काढले, पेटीमध्ये ठेवले, चावी करगोट्याला बांधली, बाहेर आलो, समईच्या वाती बारीक केल्या, तेल पुरावर रात्रभर. तेव्हा पुन्हा बाहेर आलो, दरवाजा लावला, कडी लावली, बहुतेक माझ्याकडनं कुलूप लागलं नसावं. कुलूप नावाची वस्तू माणसाला कधी झोपून देत नाही. प्रल्हादबा बडव्यांच्या मनामध्ये कुलूप नावाचा संशय निर्माण झाला आणि प्रल्हादबा बडवे उठून उभा राहिले, कंदील मोठा केला, धावले प्रल्हादबा बडवे रावळामध्ये, धावत 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 रावळाकडे आले आणि असा कंदील वर धरला आणि खाली वाकून महाद्वाराकडे पाहिलं. दरवाजा लागलाय, कडी लागली, कुलूप सुद्धा लागले. प्रल्हादबा बडव्यांनी मोठाच्या मोठा श्वास सोडला, ओरडले मोठानं, ऐकलं का देवा? अरे त्रास झाला याचं दुःख नाही रे, पण कुलूप लागलं याचं समाधान झालं, आता माझी झोप लागेल. म्हणून प्रल्हादबा बडवे माघारी फिरले आणि एक 8-10 पावलं प्रल्हादबा बडवे पुढे गेले आणि गाभाऱ्यातून एक स्वर आला, एक आवाज आला प्रल्हादबा बडव्यांच्या कानावर, श्री ज्ञानदेव, श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव, श्री तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. प्रल्हादबा बडव्यांच्या कानावर आवाज आला, ऐका तरी. आणि प्रल्हादबा बडव्यांनी हातातला कंदील खाली ठेवला, माघारी फिरले आणि मोठ्यानं आक्रोश केला, हंबरडा फोडला. मध्यरात्रीच्या वेळी प्रल्हादबानी ओरडले मोठ्यानं, मोठ्यानं ओरडले, ए देवा, ए पंढरीनाथा, अरे काय आघात दिला रे भगवंता तुझी? अरे कोण एक वारकरी माझ्याकडनं अंधारामध्ये आत राहिला आणि असाच कुलूप लावून निघून गेलो, त्या वारकऱ्याला त्रास झाला असता म्हणून तू माझी झोप नाही लागू दिलीस. अरे कोण असावा तो वारकरी, घालीन लोटांगण वंदीन चरण. लगबगीनं प्रल्हादबा बडव्यांनी चावी सोडली आणि कुलूप हातात धरलं आणि कुलपामध्ये चावी प्रल्हादबा टाकणार हो, एवढ्यामध्ये मनात आणखीन एक विचार आला, माझ्या देवाचा गाभारा, राहुलातला भगवंताचा गाभारा इतका सुद्धा मोठा नाही की एखादा माणूस विसरावा आणि मी बाहेर पडावं, खूप छोटा आहे, माणूस कोणच नाही राहिला आतमध्ये, मग आवाज कोण करतंय? प्रल्हादबा बडव्यांनी भीतीपोटी चावी माघारी काढली आणि प्रल्हादबा बडव्यांनी आपल्या टाचा उंच केल्या आणि महाद्वाराच्या झरोक्यामधून प्रल्हादबा बडव्यांनी हळूच आतमध्ये वाकून पाहिलं आणि आपलं चित्र इतकं देखणं होतं. म्हणे काय, अटे विटेवरचा माझा परमात्मा, गळ्यामध्ये विणा, हातामध्ये चिपळ्या घेऊन माझा देव, माझा विठोबा, माझा पंढरी, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकोबांचं भजन करत होता. प्रल्हादबा बडव्यांचं एवढं मोठं भाग्य, विश्वाचा मालक, जगाचा बाप हो, ज्यांचं भजन करतो त्यांचं नाव ज्ञानोबा आणि त्यांचं नाव तुकोबा आणि तोच मंत्र प्रल्हादबा बडव्यांच्यामुळं या वारकरी संप्रदायाला मिळाला, त्याला म्हणतात ज्ञानोबा तुकाराम. लक्षात असावं, ऐका तरी.
या वारकरी संप्रदायाला व ज्ञानोबांच्या रूपाने आई आणि तुकोबांच्या रूपाने एक बाप मिळाला. म्हणून साधका तू माऊली पिके सारस्वत तुझी या पाऊली, या कारणे मी सावली न संडी तुझी. अशी सुंदर माय अशी सुंदर माऊली या वारकरी संप्रदायाला मिळाली. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे. नाथरायांचा शब्द आहे. ज्ञानोबा म्हणजे आमची अनाथांची माय आहे. आई वेगळी, माऊली वेगळी, माता वेगळी. जन्म देते तिला आई म्हणावं, संस्कार करते तिला माता म्हणावं आणि उद्धार करते तिला माऊली म्हणावं. जिनं उद्धार केला ती या वारकरी संप्रदायाची आईच झाली. वेदशास्त्र देती या विभागाला देणगी आहे कलाकारांची देणगी आहे रोहित महाराज. आणि या गावाला मोठं पुण्य आहे. संभाजी महाराज असतील, सुनील महाराज असतील, काय मधल्या काळामध्ये संभाजी महाराजांची गवळणजी गाजली आणि संपत महाराज दानवेने सुनील महाराजांनी तर काय दंगाच केलाय चालू. सुंदर मंडळी आहे विभागात, सगळी मंडळी अशी छान. मी थोडीशी आपली मला येते का बघायसाठी थोडीशी मजा करून घेतली बस. काय वारकरी संप्रदायासाठी एक ज्ञानोबांसारखी आई आणि तुकोबांसारखा एक बाप मिळाला की ज्या ज्ञानोबांच्या मुखामध्ये भाषा मिळाली साच आणि मवाळ मितुली आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. म्हणजे ज्ञानोबांची भाषा साच आहे, मवाळ आहे, मितुल आहे, रसाळ आणि अमृतासारखा शब्द संत ज्ञानोबांच्या मुखातून आला. मंडळी थोडस कान द्या. वारकरी संप्रदाय करता ज्ञानोबांसारखी आई मिळाली याचं एकच कारण की ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये अनेकदा जी नावाचा शब्द वापरतात.
जी हे लक्षण नम्रतेचं लक्षण आहे. पूर्वीची माणसं हाक मारल्यावर जी म्हणायची, शेळक्यांना जीच म्हणायची ना, आता हॅलो म्हणतात. जी म्हणायची पूर्वीची माणसं हाक मारल्यावर, कारण जी हे लक्षण नम्रतेच आहे. आणि माझे ज्ञानोबा अनेकदा जी बोलले. ज्ञानोबा मोठ्या आवाजात कधी बोलले नाही, मोठ्या स्वरामध्ये कधी बोलले नाही. ज्ञानोबा कधी रागानं बोलले नाहीत. रागधारीमध्ये बोलले पण रागात नाहीत बोलले, कधीच नाही. म्हणून ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी सुद्धा वाचताना रागामध्ये कधी वाचायची नसते. उगीच हिसक दिल्यागत एकादशीचे दिवशी जो तुला पाडवा मासी त्या तुलाच नागासी, पण काही गरजच नाही. ज्ञानोबा म्हणत नाही तू बस वाचायला म्हणून. एखाद्या छोट्याशा एवढ्या 2-2.5 महिन्याच्या बाळाला एखादा मोठा आवाज झाला की दचकताना आक्रोश करताना, तसे माझे ज्ञानोबा मोठ्या आवाजामध्ये जर एखाद्याने ज्ञानेश्वरी वाचली तर ज्ञानोबा रडतायत, कारण ती ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानोबांना प्रसन्न करून घेणं खूप सोपं आहे, ज्ञानेश्वरी प्रसन्न करून घेणं खूप कठीण आहे, खूप कठीण आहे. काय सांगावी ती ज्ञानेश्वरी. ओ तुकोबराय वारकरी संप्रदायाचे बाप झाले याचं एकमेव कारण. ओ ज्ञानोबराय प्रेमानं बोलले, ज्ञानोबराय कमी स्वरात कमी आवाजात बोलले, पण तुकोबराय मोठमोठ्यानं रागानं बोलले. काही अभंगात तुकोबरायने तर शिव्या सुद्धा दिल्या. माझं वाक्य लक्षात असावं, तुम्ही अतिशय जाणकार आणि हजारो मोठमोठ्या भक्त्यांची कीर्तन ऐकणारी माणसं आहात. तुकोबराय काही अभंगामध्ये शिव्या सुद्धा देत आहेत. फक्त ते अभंग काय आहेत, ते अभंग काय आहेत हे सांगण्याचा अधिकार या नारदाच्या गादीवर अजूनही मला तरी आला नाही. याचा अर्थ तुकोबरायांचे काही अभंग म्हणण्याकरता सुद्धा अधिकाराची माणसं लागतात, अधिकारवाणीची माणसं लागतात. रागानं बोलले याचं कारण आई कुशीत घेते, आई प्रेम देते ज्ञानोबा, पण बाप कधी थोबाडात देतो आणि शिव्या सुद्धा घालतो, त्याचं नाव बाप आहे. तुकोबरायांनी तेच कार्य केलं. तुम्ही संत माय परार्थी जीवा करता, नामपर, संतपर, स्थितीपर, उपदेशपर, करुणापर, मागणीपर, आंधळे, पांगुळे, बारुड, गवळणी असा अनेक समुच्चय ज्यांच्या गाथ्यामध्ये पाहावा. याच गाथ्यातला हा खूप महत्वपूर्ण अभंग आहे. मी अभंग सांगतो, अभंगाचं प्रकरण सांगतो. या अभंगाची छोटी पीठिका आहे, थोडं कान द्या. माझ्या संत तुकोबरायांचं जीवन सांगतोय तुम्हाला मी. हो दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे अरे राजे दिवस असावा. हो कधी काळी तुकोबरायांनी उठाव आणि भगवत भजन करत. हो कधी भंडारा, कधी भामचंद्राव, कधी आळंदीला, कधी पुण्याला, कधी झाडांच्या, कधी पहाडांच्या, कधी वेलींच्या, कधी वृक्षांच्या, कधी पशूंच्या, कधी पक्ष्यांच्या संगतीमध्ये फिरावं. जेथे जातो तेथे तुम्हाला रात्रीचा प्रहर पाहू नये आणि दिवसाचा ऋतू पाहू नये भजन करण्याकरता.
पण जिथं जिथं जातील ना माझे तुकोबा, त्या निरभ्र आभाळाकडे बघावं, मोठमोठ्यानं या बिंबीच्या देठापासून या भगवान परमात्म्याला हाका माराव्या. हे देवा, हे पंढरीनाथा, कुठं गुंतला रे भगवंता, सांग ना मला. याचं कारण, याचं एकच कारण, तुकोबराय म्हणताय देवाला, तू मला मुराळी म्हणून घ्यायला येणार लवकर. तुकोबराय देवाला म्हणताय तू मला मुराळी म्हणून घ्यायला खाली ये मृत्यू लोकामध्ये. याचं कारण देवानी संत तुकोबरायांच्या पुढे कबूल केलं. जगत उद्धाराचं काम घेऊन तुकोबराय मृत्यू लोकाला निघाले. त्यावेळी मात्र तुकोबराय देवाला म्हणतात, ऐकलं का देवा? म्हणे काय? जगत उद्धार करण्याकरता मृत्यू लोकामध्ये जातो, पण मृत्यू लोकातलं मरण तेवढं नको आहे मला. भगवान परमात्मा हसून सांगतायत, महाराज या मृत्यू लोकातलं तुम्हाला मरणच नाही आलं तर त्याला मृत्यू लोक म्हणावं तरी कसा? म्हणे देवा हे काय मला कळत नाही, पण मृत्यू लोकातलं मरण नको एवढं मला चांगलं कळत आहे. बरं हरकत नाही महाराज, तुमच्याकरता एक स्पेशल केस सोडून देतो, तुम्हाला फक्त मृत्यू लोकामध्ये मरण येणार नाही, जा. पण ऐकलं का देवा? जातो मी, करतो जगत उद्धार, पण तुम्ही स्वतः मला मुराळी म्हणून स्वतः घ्यायला या मृत्यू लोकामध्ये. देवाने ती सुद्धा अट मान्य केली आणि जगत उद्धाराचं काम घेऊन तुकोबराय मृत्यू लोकामध्ये उभा राहिले. प्रत्येकाच्या अंगणात उभा राहायचे तुकोबराय, मोठमोठ्यानं हाका मारायचे, हाकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका, भजन करा भजन करा भजन करा. पण त्या कालीन समाज सुद्धा कोणी नायकती कानी, हे कानावर त्यांचे शब्द तुकोबरायांच्या पडायचे. आता इथं मौज आहे. तुकोबराय म्हणायचे, बहुतेक या लोकांना हात मारून कळत नसेल, या लोकांच्या पाया पडू का? एवढे मोठे महान श्रीमंत साधू धन्य तुकोबा समर्थ, तेने केला हा पुरुषार्थ, किंवा तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. एवढे मोठे तुकोबराया सर्वसामान्यांच्या पुढे हात जोडायचे, पाया पडायचे. लागून या पाया विनवित हो तुम्हाला, करटाळी बोला मुकी नाम. तुकोबराया म्हणतात मी यांच्या पाया पडतो बरं, आणि तुकोबरे पाया सुद्धा पडायचे आणि विनवणी करून सांगायचे, विठ्ठल विठ्ठल. अरे हा सुख सोहळा स्वर्गी नाही, भजन करा हो भजन करा, पण तरी देखील हा समाज कोणी नायक ती कानी.
आणि याचं दुःख माझ्या संत तुकोबऱ्यांच्या जीवाला. देवा तुम्हाला मुराळी, पण देव काही मुराळी येत नाही म्हणून तुकोबऱ्या कल्पकता मोठी महाराजांची छान आहे. तुकोबऱ्या देहू गावात आले आणि जे जे भेटतील त्यांना त्यांना म्हणू लागले, पुसावेसी हेची वाटे जे जे भेटे तयास. हो, जे जे भेटतील त्यांना त्यांना तुकाराम महाराज विचारायचे, पुसायचे काय. देवा करेल का, माझा देव माझी लाद राखेल का. म्हणून जे जे भेटतील त्यांना त्यांना तुकोबराय विचारायचे. त्यातला एक म्हणाला, ऐका ना महाराज, म्हणे काय, मी सांगतो देव कुठं आहे. केवढा आनंद झाला तुकोबरायांना. म्हणे सांग ना. म्हणे एक बोलू. म्हणे काय, गरुड हे देवाचं वाहन आहे. अगदीच बरोबर आहे. मग गरुड हे देवाचं वाहन आहे आणि गरुड हा तुमचा जवळचा मित्र आहे, ते सुद्धा बरोबर आहे. मग महाराज काय वेळ घालवता, आम्हाला विचारण्यापेक्षा तुमच्या मित्राला भेटला तर देव भेटायला किती वेळ लागणार आहे. तुकोबराय म्हणतायत अगदीच बरोबर आहे. लावले तुकोबराया म्हणू लागले, गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा. अंडरलाईन करा, किती वेळा कोणास ठाऊक. अनेक वचनातला शब्द आहे. तुकोबराय अनेक वेळा पाया पडतात त्या गरुडाच्या. लाजला गरुड. म्हणे काय चाललंय महाराज हे, मज पामरासी काय थोरपण, या पामराला का थोरपण देता. तुकोबराय म्हणतात एक छोटस काम आहे, 100 काम सांगा या देहाला. तुकोबराय म्हणतात नको, 99 काम वजा कर, एकच काम खूप महत्वाचं आहे, तेवढं कर म्हणजे झालं. तेवढंच कर म्हणजे झालं. म्हणजे सांगा ना महाराज काम काय. महाराज म्हणतात बाबा, वेगिया नावा तो हरी वे, असली चाल म्हटल्याशिवाय देव उड्या मारत येत नाही. तो कुठनं पण धावत येतो. ओ वेगान वेगान हरी माझा माझ्याकडे घेऊन ये गरुडा, माझं इतकंच काम आहे. अरे लाजला गरुड. म्हणे महाराज 99 कामं करेन पण हे 100वर नाही व्हायचं. तुझा काय उपयोग आहे. म्हणे काय, आई साहेबांची भेट घ्या. पाय लक्ष्मीचे हाती सिया बेकाकुलती. हो, आई साहेबांच्या पुढे काकुलतीला आले संत तुकोबराया. आई साहेब म्हणतात हरी विश्रांतीला गेलेत, निश्चित कुठे गेलेत मला पत्ता नाही. धावले तुकोबराय शेषाच्या जवळ. तुकोबरायांना माहित होतं देव विश्रांतीसाठी कुठं जात असतो. तुकोबराय मोठ्या मोठ्यानं हाका देत आहेत शेषाला, देवाला नाही. जाग करायचंय देवाला पण हाका मारतायत शेषाला. ही तुकोबरायांची कल्पकता आहे. ओरडले मोठ्यानं तुकोबराय. तुका म्हणे शेषा जागे हो माझ्या देवाला जागा कर आणि वेगाने वेगाने माझ्याकडे घेऊन ये. शेषानं सांगावं महाराज, जो झोपलाय तो जागा होतो, ज्यानं सोंगच केलं तो माझ्या बापाला उठत नाही. किती दुःख झालं असेल जीवाला तुकोबरायांची. एकले महाराज या इंद्रायणी किनाऱ्या किनाऱ्याने फिरत होते. पण एक दिवस असाच उजाडला. याच वाळवंटामध्ये कपाळी गंध, गळ्यात तुळशीची माळ, टाळ, मृदुंग, चिपळ्या, विणा, पताका घेऊन वारकरी नाचत होता. तुकोबरायांना वारकरी दिसला आणि आनंद खूप झाला. धावले तुकोबराय त्या वारकऱ्यांच्या जवळ. गेले नाहीत, 10 दिवशी कोसळले. श्री संतांचे माथा चरणावरी दंडवत घातला चरणाशी. एक बोलू.
ते सुद्धा हाडाचेच वारकरी होते, ते सुद्धा हाडाचेच वारकरी. वारकरी वारकऱ्याला भेटल्यावर काय करेल? द्या तंबाखू. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या एकमेकाच्या एक पाया मिठ्या मारल्या. कुठून आला इथे येण्याचं प्रयोजन काय? ती लोक म्हणतात महाराज आम्हाला ओळखलं नाही. अहो आम्ही ना तुकोबऱ्यांचे अभंग पहा. तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत. आम्ही सनकादिक, आम्ही संत, हो आम्ही कृपावंत. केवढा मोठा आनंद झाला तुकोबऱ्यांना. माहेराची माणसं भेटली. माहेराची माणसं भेटल्यावर काय आनंद होतो ते यांच्याकडे विचारावं. एवढा आनंद माझ्या संत तुकोबऱ्यांच्या जीवाला झाला आणि आनंदाच्या आवेगात महाराज नाचू लागले. बरं झालं तुमची आणि माझी भेट झाली. म्हणे का अनायासे तुम्ही देवाकडे निघालात तर देवाला एवढंच सांगा. म्हणे काय देहूचे तुकोबा तुमची वाट पाहतायत. असा शब्द मुखातून बाहेर पडला माझ्या तुकोबऱ्यांच्या आणि डोळ्यातनं घळघळ घळघळ अश्रू आले. हुंदका आला तुकोबऱ्यांना. एकाने विचारलं महाराज काय झालंय तरी काय हो? हात धरलाय तुकोबऱ्यांचा. काय नाही हो, माझा देव मला मुराळी येतो म्हणाला. बहुतेक माझ्या भगवंताच्या लक्षात नसावं. सांगाल का हो माझ्या देवाला? भेटी लागे जीवा लागली मी वाट पाहतो माझ्या कर्माची. पाठवाल का माझ्या देवाला माझ्याकडं? संका ठिकाणी सांगावं महाराज काळजी नसावी. गेल्या गेल्या पहिला आम्ही तुमचं काम करू. एवढा करा उपकार. सांगा देवा नमस्कार. माझ्या देवाला एक नमस्कार सांगा. आणि सनकादिक माघारी फिरले तुकोबऱ्या देहूला आणि सनकादिक देवाकडं. अरे काय लहर लागली कोण जाणे तुकोबऱ्यांना. आणि याच विठ्ठल मंदिराला सप्ताह उभा राहिला. पंचक्रोशी जमा झाली. गंगाजी बॉ मवाळ, गवरसेठ वाणी, संताजी जगनाडे, मानाजी येलवाडीकर, शिवबा कासार, सोनबा ठाकूर, रामेश्वर शास्त्री. तुकोबऱ्यांचे टाळकरी मंडळी काय थोडे आहेत काय? मल्हार पंत कुलकर्णी ओ टाळ घेऊन या उभा राहिले तुकोबऱ्यांच्या कीर्तनामध्ये. पहिलाच दिवस तो कीर्तनाचा. असा रंगाला आलेलं कीर्तन. आणि बघता बघता सनका दिकाचा निरोप देवाला मिळाला. देवा हा बोला. तुकोबऱ्यांना तुम्ही मुराळी येतो म्हणालाय का हो? भगवंत लक्क दिवशी बघू लागले आणि लक्षात आलं मी त्यांना म्हणालो होतो मुराळी येतो म्हणून. भगवंताच्या पापण्या ओल्या झाल्या आणि बघता क्षणी देवाने हाक दिली. गरुडा जी देवा आज्ञा देवा. जायचे मृत्यू लोकामध्ये. म्हणे का तुकोबऱ्यांना मुराळी म्हणून जायचे. गरुड म्हणतो केव्हाचा तयार आहे. गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. अरे आला माझा देव या मृत्यू लोकामध्ये. आणि तुकोबऱ्यांच्या कीर्तनामध्ये उभा राहिला आणि समोर पाहतो तो कीर्तन रंगलेला आहे. बघता क्षणी देवाने हात धरला त्या गरुडाचा दाबून. थांब गरुडा. म्हणे का देवा? जाऊ नको तुकोबऱ्यांच्या जवळ. म्हणे का? कीर्तन चालले. गरुड म्हणतो कळतं मला, तुला काहीच कळत नाही. म्हणजे अरे तुला माहित आहे का? म्हणे काय? वारकरी संप्रदायाचा आणि वारकऱ्यांचा नियम आहे. म्हणे काय? भजनी विक्षेप त्याची पै मरण. कीर्तनामध्ये भजनामध्ये विक्षेप आणायचा नसतो. हे देवाला कळालं. हे खूप महत्वाचं झालं. आपलं काय का होईना हे देवाला कळालं. गरुड हसला. म्हणे देवा म्हणे तुम्हाला कळतं का? म्हणे का? हा सप्ताह आहे. बरं मग तो 7 दिवसाचा आहे. बरं पुढं? अहो देवा 7 दिवस इथंच थांबावं लागेल. मग थांबूया ना. वैकुंठाचं काय? सोडून दे रे वैकुंठाचा विषय. वैकुंठी ते आईसे नाही. पुढं नको काय? वैकुंठामध्ये हे पाहायला मिळत नाही रे. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आणि बघता बघता देव रंगला हो या कीर्तनामध्ये. एक वाक्य बोलू. दुःखाचा क्षण जाता जात नाही. सुखाचा क्षण कधी जातो हे कळतच नाही. सप्त्यातले 7 दिवस कधी गेले हे माझ्या देवालाच कळालं नाही. आणि बघता बघता देवाच्या कानावर अभंग पडला. उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. काल्याचा प्रसंग सुरू झाला आणि एकमेका घालू मुखे सुखे घालू
कुंभारी पहिला मान त्या विणेकऱ्यांचा आहे. तुकोबराय दावले त्या विणेकऱ्यांच्याकडं, हो टाळकऱ्यांच्याकडं, मृदुंग वादकांच्याकडं सर्वांना तुकोबराय प्रसाद देत आहेत. आणि तोच आनंद माझ्या भगवंतानी पाहिला आणि माझा देव धावत धावत आला आणि भगवंतानी मिठी मारली संत तुकोबरायांना. देवाचा स्पर्श होता खेळी तुकाराम महाराज देहावरनं निघाले. तुकोबराय देव मोठ्यानं ओरडले, महाराज जागे व्हा. तुकोबरायांनी डोळे उघडले आणि समोर पाहता तो साक्षात भगवान परमात्मा आहे. केवढा आनंद झाला. तुकोबराय किंचाळले, ओरडले मोठ्या मोठ्यानं. किंचाळले म्हणजे याचं कारण एक वाक्य सांगू. अतिशय खूप प्रेमातली व्यक्ती खूप वर्षातून अचानक समोर आली की माणूस मोठ्यानं किंचाळतो, ओरडतो. तुकोबराय मोठ्यानं ओरडले, देवा तुम्ही? म्हणे हा. कधी आलाय? आजचा 7वा दिवस. आणि 7 दिवस याच कीर्तनामध्ये आनंदात नाचत होतो. आणि काय सांगावं, तुकोबरायांना एवढं दुःख झालं. माझा परमात्मा 7 दिवस या कीर्तनामध्ये नाचतो आणि मला माझा देव दिसला नाही. पण देवा अचानक नाही आलो. मग सनकादिकांचा निरोप मिळाला म्हणजे मी तुम्हाला मुराळी आलो. आनंदाच्या आवेगात तुकोबराय नाचू लागले. हो, एकानं धावत येऊन विचारावं, महाराज एवढा कशाचा आनंद आहे? तुकोबराय म्हणतायत, समोर बघ ना कोण उभा आहे. तो म्हणतो आम्हाला दिसत नाही. तुकोबराय म्हणतात, अजून नीट बघ. नाही दिसत, दिसणारच नाही. तुमच्या डोळ्यातला धूर कुठं कमी झालाय? अक्षय तृतीयापासून दिवाळीपर्यंत पावसानं सगळं सण बघितलं, धूर कुठं कमी होतोय? समोर बघा ना. म्हणे नाही. तुकोबराय सांगू लागले, बरं वाड वेळ झाला निघालो. एकाने विचारलं, अचानक नाही. मग आपुल्या मागेरा जाईन मी आता, निरोपया संता. माझ्या हातात निरोप आला. मी आता माझ्या माहेराला चाललोय. मी आता माझ्या माहेराला चाललो. सर्वांनी वेढा दिला आणि तुकोबरायांना प्रश्न केला, ऐकलं का महाराज? म्हणे काय? ऐका बरं. अहो तुम्ही कुठं निघालाय? तुकोबराय म्हणतायत माहेराला. पण कोणाबरोबर? तुकोबराय म्हणतायत मुराळी आलाय. अहो माहेराला घेऊन जाण्याकरता मुराळीच येतो याची आम्हाला कल्पना आहे. पण त्या मुराळ्यास तुम्ही म्हणता काय? तुकोबराय म्हणतायत त्या मुराळ्यास आम्ही पाहुणा म्हणतो. अहो मुराळ्याला पाहुणा म्हणतात हे सुद्धा आम्हाला माहित आहे. पण त्या पाहुण्याला काहीतरी नाव असेल ना. तुकोबराय म्हणतात त्याला एक नाव नाही, अनंत रूपी अनंत बेसे देखील मिळाते.
त्याला अनंत नाव आहे. प्रार्थना म्हणतो ना आपण, श्री अनंता, मधुसूदना, पद्मनाभा, नारायणा, जगव्यापका, जनार्दना, आनंदगणा, सगळ देवादी देवा, कृपाळवाजी केशवा, महानंदा, महानुभावा, सदाशिवा, सहस्ररूपा, चक्रधरा, विश्वंभरा, गरुडध्वजा, करुणाकरा, अनंत नाव देवाला, अनंत नाव. मग या अनंत नावात तुकोबराया सांगतायत की माझ्या देवाला नाव अनंत आहेत. त्या लोकांनी म्हणावं देवाला नाव अनंत असतील, मान्य आहे, पण तुम्हाला आज कोणतं नाव आवडते ते आम्हाला कळावं. म्हणजे आम्हाला कळेल की जो कोण मुरारी आलेला आहे माहेराला घेऊन जाण्याकरता तो अमुक अमुक नावाचा आहे. त्याकरता तुकोबराय रचना वैकुंठ निघता निघता ज्या करतात ना, त्यातली खूप महत्वपूर्ण ही रचना अभंगाचं पहिलं चरण. पाहुणे घरासी. अरे माझ्या घरी आज पाहुणा आलाय हो, आणि या पाहुण्याचं नाव आहे ऋषिकेश. सुलभ अर्थ सांगतो आणि पुढे निघतो. और ऋषिकेश नावाचा पाहुणा तुकोबराय म्हणताय तो आज माझ्या घरी आला. ऋषिकेश नावाचा पाहुणा आज माझ्या घरी आला. मगाशी प्रमाण पाहिलं देवाला अनंत नाव. मग देवाला जर अनंत नाव होती तर तुकाराम महाराज असे का नाहीत म्हणाले की आजी आला पांडुरंगा, आजी आला केशवा, नाही हो, आजी आले ऋषिकेशी. मग देवाला जर अनंत नाव होती तर तुकोबराय अभंगामध्ये ऋषिकेश नावाचा आवड किंवा निवड व्यक्त का करतात याचं उत्तर मी थोडं पुढे देतो. पण तुकोबराय मात्र म्हणतात की आज ऋषिकेश नावाचा पाहुणा आज माझ्या घरी आला. ज्ञानोबरायांनी मोठी मौज करावी. 3 प्रकारचे पाहुणे सांगितले. एक जीव पाहुणा, दुसरा भक्त पाहुणा, तिसरा तो देव पाहुणा.
जीव पाहुणा याला म्हणावं, हरिपाठामध्ये या यमाचा पाहुणा प्राणी होय. जीव हा यमाचा पाहुणा आहे. मग जीव हा यमाचा पाहुणा आहे म्हणून यम जीवाचा पाहुणचार लाडू जिलेबी देऊन करत नाही हो. मारिती जोडीती तोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसार हो. हा जीव पाहुण्याचा पाहुणचार आहे. व क्रमांक 2 भक्त पाहुणा. या भक्त पाहुण्यामध्ये 2 प्रकार पडले. एक भाग्यवान पाहुणा आणि दुसरा दुर्दैवी पाहुणा. भाग्यवान पाहुणा याला म्हणावं, सहज एखाद्या घरी निरोप द्यायला गेला. अहो ऐकलं का? म्हणे काय? तुमच्या घरी तुमचा एक निरोप आहे हो पाहुण्यांचा. ते म्हणे आत या ना. तो आत गेला. बसा ना. तो बसला सुद्धा. तांब्यावरून पाणी प्यायला दिलं. पाणी प्याला आणि मग विचारतात आपला निरोप. मग तो निरोप सांगतो आणि ते म्हणतात बरं झालं निरोपाच्या निमित्तानं तुम्ही आमच्या घरी आला. आता जेवल्या बिना जायचं नाही. तो अजिबात नाही. नको, अजिबात नको. या लोकांनी एवढा आग्रह धरला आणि आग्रहानं याला जेवायला बसवलं आणि ताट पुरणपोळीचं दिलं. याला भाग्यवान पाहुणा म्हणावा. सहज निरोप द्यायला गेला आणि पुरणपोळीचा बेत मिळाला. मग असा शास्त्रामध्ये भाग्यवान पाहुणा कोण? त्याचं नाव आहे संजय. त्याचं नाव आहे संजय. ज्ञानोबराय म्हणताय सहजे ब्रह्म रसाचे परगुणी केली अर्जुना लागी नारायणी. घोड्याच्या पागेमध्ये काम करणारा मी एक चाकर, मी एक नोकर. मला व्यासांनी दिव्य दृष्टी दिली आणि कुरुक्षेत्रातलं युद्ध हस्तिनापुरामध्ये बसून सांगत असताना भगवान परमात्म्याचं विश्वरूप दर्शन पाहायला मिळालं. माझ्यात का भाग्यवान पाहुणा जगाच्या पाठीवर होणे नाही आणि झाला नाही. त्याचं नाव संजय. आणि क्रमांक व देव पाहुणा. तुकोबराय म्हणताय जो आज माझ्या घरी आलाय तो आईता आला घर पुसोनी. जो माझ्या घरी आलाय तो पाहुणा त्याचं नाव आहे ऋषिकेश. आता उत्तर देतो आणि मग पुढच्या याला निघतो. मग तुकोबराय म्हणतात ऋषिकेश नावाचा पाहुणा आला. मग देवाला अनंत नावं जर होती तर तुकोबराय ऋषिकेश का म्हणतात? त्याचं उत्तर द्यायचं असेल तर अतिशय सोपं देऊन सांगतो. ऋषिकेश या नावाचा संदीप होड करा. ऋषिकेश या नावाचा संदीप होड करा. ऋषी अधिक केश बरोबर ऋषिकेश आणि ऋषिक अधिक ईश बरोबर ऋषिकेश. अर्थ मोठे छान आहेत. ऋषी म्हणजे कुरळे, केस म्हणजे केस. कुरळ्या केसाचा त्याचं नाव ऋषिकेश आणि ऋषिक अधिक ईश बरोबर ऋषिकेश. याचा अर्थ मोठा छान आहे. ऋषिक म्हणजे इंद्रिय, ईश म्हणजे मालक, ईश म्हणजे स्वामी, ईश म्हणजे देव. या इंद्रियाचा मालक, या इंद्रियाचा स्वामी, या इंद्रियाचा देव आज माझ्या घरी पाहुणा म्हणून आला, मुराडी म्हणून आला. मला माझ्या माहेराला घेऊन जाण्यासाठी जो येतो ना, संतांसाठी येतो, वारकऱ्यांसाठी येतो, पुण्यवानांसाठी येतो, व त्याचं नाव आहे ऋषिकेश. कारण तो सरळ मोक्षाशी घेऊन जात असतोय. हे लक्षात ठेवा. आणि ते नाही शक्य झालं आणि म्हणून आज आदरणीय बापूंच्या सुविद्य पत्नींचं श्राद्ध तिथी आहे. आपल्या नियमाप्रमाणे तिसऱ्याचं पिंडदान होतं, 10व्याचं पिंडदान होतं, कार्याचं पिंडदान होत असतं आणि नंतर शेवटचं पिंडदान राहतं ते हे श्राद्ध तिथीचं पिंडदान राहत असतं. या श्राद्ध तिथीच्या पिंडदानाच्या वेळी हरिभजन हरिकीर्तन प्रांगणामध्ये असावं. टाळ वाजावा, मृदुंग वाजावा, वारकऱ्यांच्या मुखातून अभंग बाहेर पडावे. याचं कारण भगवान परमात्मा सांगतात अर्जुना अंतकाले च मामेव स्मरण युक्त्वा कलेवरम. अंतकाळी जो माझं नाम घेत जातो ना तो सत्य लोकाला पोहोचतो. म्हणून श्राद्ध तिथीचा जो पिंडदान होतो ब्रह्मवंदांच्या मुखातून मंत्र चाललेला असतो आणि हरिभजन चालू असतं. याच्यातनं जेव्हा तो पिंड मुक्त होतो ना तो सत्य लोकाला पोहोचतो. कारण तो हरिभजन करत करत जात असतो. लक्षात आलं हो. तुकोबराय म्हणतायत ऋषिकेश नावाचा पाहुणा माझ्या घरी आला. आता ऐका हो. अहो देव घरी येणं सोपं आहे पण देवाचा पाहुणचार करणं खूप अवघड आहे. थोडी क्षमा मागून बोलू. देव घरी येणं सोपं आहे याचा अर्थ पाहुणा घरी येणं सोपं आहे पण त्या पाहुण्याचा पाहुणचार करणं खूप अवघड आहे. तुकोबराय म्हणतात विश्वाचा मालक जगाचा बाप आज माझ्या घरी पाहुणा म्हणून आला. मी याच्यावर काय उपचार करा काय करू
काय उपचार करावा. पण उपचार करण्याचा मी प्रयत्न केला तर ही कोप मोडकी आहे, शरीरूपी कोप आहे, मोडकी आहे. नुसती मोडकी नाही, ती जर्जर आहे, ती म्हातारपण युक्त आहे. आणि जगाच्या बापावर, विश्वाच्या मालकावर, या देवावर तुकोबराय म्हणतात, मी काय उपचार करू. तो माझ्या घरी आलाय, पण उपाशी गेला तर माझ्याकडनं पाप घडेल. उपाशी गेला तर माझ्याकडनं पाप घडेल. बरं प्रयत्न केला त्याचं पोट, पण पोट भरेल का. विश्वाच्या मालकाचं पोट तुकोबराय म्हणतात माझ्याकडनं भरेल का. अरे चांगल्या चांगल्यांच्या भुका ज्यानं भागवल्या तो देवा. एक 2 मिनिटाचं उदाहरण देतो लक्षात येण्याकरता. रुक्मिणी माता आणि भगवान परमात्मा दोघं एकत्रामध्ये गप्पा मारत बसले होते. आणि बोलता बोलता रुक्मिणी माता सहज बोलल्या, अहो ऐकलं का. इतका शब्द जुना आहे हा. अहो ऐकलं का. देव म्हणतात काय, भीमाला आपल्या घरी जेवायला बोलवा ना. देवाने ऐकून घेतलं नाही. काय काय देव खूप हुशार असतात. देवाने ऐकूनच घेतलं नाही. त्या मोठ्यानं बोलल्या, अहो तुम्हाला बोलते. म्हणे काय, भीमाला आपल्या घरी जेवायला बोलवा ना. देव म्हणाले एक काम कर. म्हणे काय, एक 8-10 वारकरी आण, थोडक्यात वागून जाईल. ही केस काय परवडणारी नाही. भीम नावाची केस परवडत नाही हे देवानी सांगावं. पण रुक्मिणी माता आईसाहेब हट्टाला पेटल्या. भांडण सुरू झालं. अहो मी अन्नपूर्ण आहे, किती खातोय तेच मला बघायचंय. देव म्हणतात मी जाणार नाही, अजिबात नाही. दोघांचं भांडण लागलं. याचा अर्थ देवाचं आणि रुक्मिणी मातेचं भांडण लागलं. आणि या भांडणाचा शेवट असा झाला की देवांनाच माघारी घ्यावं लागलं. आणि ती प्रथा आजही चालूच आहे. देवांनाच भांडण माघारी घ्यावं लागलं. आणि माझा परमात्मा धावत 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 भीमाच्या जवळ आला. मोठ्यानं हाक मारली, ए भीमा, आज्ञा देवा, सेवा काय करू बोला. काहीच नको, एक काम कर. म्हणे काय, आमच्या घरी जेवायला कधी येशील. भीम म्हणतो, देवा सूर्य कुठे उगवलायस, जेवायला कधी येशील. देव म्हणतो 10 मिनिटं बसा देवा. म्हणे का, विचार करावा लागेल, डायरी बघावी लागेल, तारीख द्यायची का नाही. ते काय आजचा बो आहेत काय, 10 मिनिटांना कॉल करा, 20 मिनिटांना बोलतो, उद्या सांगतो, डायरीच नाही माझ्याजवळ. कशाला मरतो कीर्तन करतो तेच काही कळत नाही मला. भीमदादाला एवढा मोठा आनंद झाला. देवा ऐकलं का. म्हणे काय, उद्या सकाळी 11 वाजता येतो. आत्ता घेतलंय थोडं, उद्या 11 वाजता येतो, हरकत नाही. देव धावत आले, ए रुक्मिणी रुक्मिणी. म्हणे काय, भीम उद्या 11 वाजता जेवा येतोय. बरं मग स्वयंपाकाला आत्ताच लाग. त्या हसल्या. म्हणे एकटा भीम जेवायचं या, आणि स्वयंपाक आत्तापासून स्वयंपाकाला लाग. याचं कारण उद्यापर्यंत जेवढा काही स्वयंपाक होईल याच्यामध्ये विठोबा रुक्माई होईल. जय विठ्ठल होणारच नाही. जय विठ्ठल होतच नाही. हो, आईसाहेबांनी अष्टमहासिद्धी खाली बोलवल्या. भला मोठा मंडप सजला गेला. किती आचार्य काम करू लागले. लाडू जलेबीच्या ढीकच्या ढीक. भीमाची पाद्यपूजा. भीम जेवायला बसला. भीमाचं पात्र टाकलं. भीमाचं पात्र 10 सेंटीमीटरचं नाही, 10 बाय 10चं होतं. ही मुळीच अतिशयोक्ती नाही. भीमाचं पात्र टाकलं गेलं. वाढपे वाढू लागले. ते रुक्मिणी माता आईसाहेबांचं केटरस होतं. ते काय आपलाय काय, एवढा भात वाढू का आणि अर्धा लाडू वाढू का. आणलेलं ओतायचं, माघारी पुन्हा पळत जायचं. आईसाहेब मोठ्यानं ओरडायच्या, भाजी आणा, भात आणा, जलेबी आणा, लाडू आणा. देवानी ऐकलं आणि देवानी मंडपाचा खालचा कोपरा गाठला. न जाणो इकडं काय घडलं. असं पुढं पळायला बरं. इतकं सोपं आहे का भीमाला जेवायला घालायचं. नकळे कानोबाचे कोडे. अरे देवाचं पुढं का कळतं कोणाला. एक आचार्य धावत आला आणि आईसाहेबांच्या कानात सांगू लागला, आईसाहेब जरा सावकाश बोला. म्हणे का, सगळं संपलंय. आईसाहेबांच्या अंगावर शहर आला. काय बोलतोय. अरे कालपासून स्वयंपाक केलाय, सगळं संपलंय. आईसाहेब धावत आल्या स्वयंपाकघरामध्ये, पाकघरामध्ये. आणि बघता तर सगळी भांडी पालते आहेत. डोळ्यात अश्रू आले आईसाहेबांच्या. आता करावं काय. त्यालाच विचारलं, एक बोलू. म्हणे काय, देव कुठे आहेत. तो म्हणला मगाशी मंडपाच्या खालच्या कोपऱ्यात होते, आता कुठे आहेत मला काय माहित नाही. हो, आईसाहेब धावत धावत आल्या आणि लांबून पाहिलं, देव दिसले आणि खुणावू लागल्या, अहो इकडे या. आईसाहेबांना वाटलं काल ऐकलं म्हणजे आज सुद्धा ऐकतील माझं. इकडे या. देवाने सांगितलं तूच इकडे ये. देवाला कळालं होतं काय झालंय. तूच इकडे ये. अहो ऐका, इकडे या तरी. तिथं माणसं आहेत, मला बोलता येत नाही. देव म्हणतात माणसांना सुद्धा कळाले, ये इकडं. काय झालंय. अहो जेवण सगळं संपलंय, ते गिरायक अजून जेवण मागतंय. देव म्हणतात तू भीम बघून घे, मी निघालो. आईसाहेब 10 दिवशी कोसळल्या, पायाशी मिठी मारली, ओरडल्या मोठ्यानं.
मला सोडवा, अन्यथा तो मला शाप देईल उपाशी उठला तर. भगवंताने सांगितलं, रुक्मिणी एक काम कर, एखादा भात भाजीचा घास पुसून आण आणि स्वतः तू भराव आणि म्हण, हे भीमा, अरे हा कुंतीनं घास पाठवलाय. म्हणता क्षणी या भीमानं तृप्तीचा ढेकर दिला. माझा दृष्टांत संपला. अरे एवढ्या मोठ्या भूकाळू भीमाची भूक देवा तू भागवतोस. तुकोबराय म्हणतात, देवा तुझी भूक मी काय भागवू तेवढं सांग. काय तुझ्या उपचार करू? अरे तुझ्यावर काय उपचार करू? महाराज माघारी फिरले. महाराज माघारी फिरले आणि त्यांच्या सुविद्य पत्नींना हाक मारतायत. आवले काय हो बाहेर ये. म्हणे का? आपल्या घरी आज देव आलाय. त्या म्हणल्या नवीन काहीतरी सांगा. रोजच येतो आपल्याकडे देव. तसं नाही बोलायचं ग. देव घरा आला भक्ती सन्माने पूजला. अगं आपल्या घरी आज देव आलाय ग आणि या देवाची तुला पूजा करावी लागेल. त्या म्हटल्या मला जमायचं नाही. बरं राहू दे, एक काम कर. म्हणे काय? माझ्या देवाला स्वयंपाक करतेस का पुरणपोळीचा? माझ्या देवाला गरब्यांना आवडतं ग. त्या म्हटल्या गहू डाळ गुळ घेऊन या, मी पोळ्या करते. तुकोबराय म्हणतात, आपल्या घरामध्ये असेल ना? डोळ्यात आशीर्वाद येऊन सांगतात, महाराज आपल्या घरामध्ये पसाभर दाणा नाही हो. तुकोबराय म्हणतात, खोटं बोलतेस का गावले? अजिबात नाही. तुकोबराय स्वतः गेले उतरंडीला. पहिल्या गाडग्यापासून तळाच्या गाडग्यापर्यंत उतरंडीला शोधत शोधत आले. तळाच्या गाडग्यात पसाभर ज्वारी सापडली. तुकोबराय म्हणतात, आवले ज्वारी सापडली बघ, पोळ्या होत नाहीत, राहू देत पोळ्या. एवढीच ज्वारी जात्यावरनं भरडून घे आणि काय करू, एवढं मोठं पातेल्यावर पाणी ठेवू, चांगलं पाणी उकळ, थोडा गुळ टाक, थोडं मीठ टाक आणि एवढी एवढी भरडलेली ज्वारी त्याच्यामध्ये टाक आणि ती अशी हलव, म्हणजे कन्या होतील कन्या. त्या हसल्या म्हणे, कोणी शिकवला हो स्वयंपाक असला? ते कन्या नाही, नुसतं पाणीच होणार आहे. आवडेल देवाला. तुकोबराय धावले. ऐकलं का देवा? म्हणे काय? 2 घास खाऊन निघूया का? देवाने विचारावं आजचा बेत काय? तुकोबरायांनी म्हणावं, दरदरीत पाण्या माझ्या रांधी येल्या कन्या. तिसरं चरण सांगतोय, थोडा उशीर झाला. देवा कन्या केलीत कन्या. देव जेवायला बसले. देवाचं पात्र टाकलं. तुकोबरायांनी हातामध्ये कन्या घेतल्या. मनामध्ये विचार चालू केला, काय करू? कन्या वाढू का अभंग म्हणू? कन्या वाढून अभंग म्हणावा तर कन्या जागेवर दम काढणार नाहीत. पाणीच होतं ना ते. राहू दे, मरू दे, अभंगच म्हणतो. केशवा माधवा गोविंद गोपाळा जय वितो कृपाळा पांडुरंगा. अच्युता मावण दशरथंदना जय वितोबा कृष्णा पांडुरंगा. अभंग झाला. पुंडलिकावर त्याची गर्जना झाली आणि तुकोबरायांनी त्या कन्या जशा पात्रावर गोतल्या तशा महाबळेश्वरच्या 5 नद्याचा उगम सगळ्या घरामध्ये कन्या पडू लागल्या. देव खूप हुशार आहे, साधा नाही देव. देव माझा चतुर्भुज झाला. देव माझा चतुर्भुज झाला. 3 हातांनी पात्र धरलं, 4थ्या हातानं कन्या खाऊ लागला. सगळ्या कन्या खाल्ल्या. तृप्तीचा एक छानसा ढेकर दिला. तुकोबराय मोठ्या प्रेमानं म्हणतात, ऐकलं का देवा? ऐकलं का देवा? म्हणे काय? कन्या कशा काय झालेत? आता काय सांगा देवा, कन्या कशा काय झालेत? देवाने हसत उत्तर द्यावं. महाराज खरं सांगू? हा देवा खरं सांगा. अहो महाराज, एवढे मोठमोठाले मी बलाढ्य राक्षस मारले, पण फक्त 2च हातांनी काम केलं. एवढ्या एवढ्या कन्या खायला चतुर्भुज व्हावं लागलं. इतक्या भारी कन्या लागल्या. काय सांगू त्या कन्याचा महिमा? देवा म्हणे काय? बसायची सोय इथं आहे वर. घरी मोडकिया बाजा वरी वाकळांच्या सेजा. ओ मोडक्या बाजेवर वाकळाची सेज अंतरावी का? कानोबा तुझी गोंगडीचा आमासी कालिनी वांगुल कानोबा काय सांगा? मोडक्या बाजे वाकळाची सेज अंतरली आणि देवाला त्याच्यावर तुकोबरायांनी बसवलं. देवानी मोठ्या प्रेमानं म्हणावं, महाराज एवढं सुंदर जेवण तुम्ही मला दिलं, पण मुखशुद्धी करता काय देत नाही का हो? एक प्रमाण आठवलं, अतिप्रियावडे तुळसी बुक्का देवा तुला काय प्रिय आहे? तुळस प्रिय आहे. देवाला तुळस प्रिय आहे. धावले तुकोबराय वृंदावनाजवळ. तुळशीची पानं हातामध्ये तोडली आणि तुकोबराय धावत धावत देवाकडे गेले आणि
सोडसी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ. देवा, मी तुम्हाला मुखशुद्धी करता एक तुळशीचं पान देतो बरं का. ऐका खरं, काल कीर्तन माझं. मुखशुद्धी करता एक तुळशीचं पान देतो, म्हणे का मी दुर्बळ आहे. तुकोबाराय म्हणतात मी दुर्बळ आहे. इथे एक शंका आहे, महाराज दुर्बळ की महाराज सबळ? बरं, महाराज दुर्बळ की महाराज सबळ? जर तुकोबाराय म्हणतात मी दुर्बळ आहे, तर वासुदेवामध्ये म्हणताना आपण असं म्हणतो की मेल माणूस जित उठवी. मेलेला माणूस जिवंत करण्याची ताकद ज्या संत तुकोबरायांच्या जवळ आहे, ते तुकाराम महाराज दुर्बळ असतील का? आणि जर नसतील तर मी दुर्बळ आहे असं म्हणतात का? याचं अगदी साधं साधं उत्तर आहे, ए देवा, अरे जगापुढं मी सबळ असेल, पण तुझ्या पुढं मात्र पायीची वाहन पाय बरी. देवा भगवंता, अरे तुझ्या पुढे मी पायातल्या वाहनेप्रमाण आहे, म्हणून तुका म्हणे मी दुर्बळ. काय करू उपचार खूप मोडकी जर जर विठोबा. ज्येष्ठ नागरिक आदरणीय बापू तथा दत्तात्रयजी थोरात यांच्या सुविद्य पत्नी पाठीमागच्या वर्षी 1 वर्ष झालं आज मी तिला अचानकपणे थोडं प्राकृतिक दोषामुळं त्यांना तुमच्या माझा निरोप घ्यावा लागला गेला आणि या कुटुंबावर खूप मोठं दुःखाचं सावट आलं गेलं. कारण मगाशीच मी एक वाक्य बोलून गेलो, ती पुन्हा बोलून जातो की लहान बाळाची आई जाऊ नये, तरुणपणी स्त्रीचा पती मरू नये आणि म्हातारपणामध्ये पत्नी जाऊ नये. बापूंच्या जीवनामध्ये खूप मोठं हे दुःख निर्माण झालं गेलं. कारण त्यांच्या लहानपणापासून या कुटुंबाला गरिबीच गरिबीच गरिबीच. अनेकांच्या शेताशी जाऊन काबाड कष्ट करणारं हे सगळं कुटुंब. पण मुलगा चांगला शिकवला तथा आदरणीय आबासाहेबजी थोरात आणि या घराचा या मुलांना उद्धार केला आणि तोच आनंद द्विगुणित करण्याकरता हे कुटुंब आज एकत्रामध्ये पाहिजे होतं. पण अचानकपणे पाठीमागच्या वर्षी साथ सोडली आणि तुमच्या माझ्यातून त्या निघून गेल्या. याचं दुःख या कुटुंबाला, या परिवाराला, त्यांच्या नातेवाईकांना खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि म्हणूनच मी मगाशी बोललो की आदरणीय बापूंच्यावर या कुटुंबावर प्रेम करणारा हा सगळा श्रोता आहे. आज हा श्रोता जो आलेला आहे तो कीर्तन ऐकण्याकरता नाही आला, या कुटुंबाच्या प्रेमासाठी तो इथपर्यंत पोहोचलेला आहे. मी आपल्या सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतो. आदरणीय श्री हरिभक्तीपरायण संभाजी महाराज पवार महाराजांनी मला आठवणपूर्वक तुम्ही निमंत्रण दिलं. महाराजांची कीर्तनं खूप, कारण 15 वर्षाचा महाराजांचा माझा परिचय आहे. 15 वर्ष होऊन गेले की ज्याला महाराजांना थोडं 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 म्हणायला येत होतं. पण वैकुंठवासी दत्ताबुवा बोरकरांचा, विनोद महाराजांचा, यांचा सर्वांचा सहवास लाभला आणि महाराजांची कृपा झाली, साठे महाराजांची कृपा झाली, सगळ्यांची कृपा झाली आणि कीर्तनं गोड करू लागले. सुनील महाराज खूप वर्षातून खूप दिवसातून भेटला. आम्ही तुम्हाला सगळ्या लोकांना मी मोबाईलवर पाहत असतो, मला आवडतं तुम्हाला पाहायला, मोबाईलवर पाहायला. पण आज खरंच लाईव्ह दिसला तुम्ही, मला खूप आनंद वाटला. ही गाणारी सगळी मंडळी आहेत. हो, रोहित महाराज वाजवायला, तुम्ही छान हार्मोनियम वाजवला. ही मुलं सगळे आहेत, विनेकरी आहेत. तुम्ही आपलं शूटिंगसाठी तुम्ही यूट्यूबचं आहे ना माध्यम तुमचं,
कुठला आहे? माय बोली. हा हा क्षीरसागर महाराज. हा अमित महाराज बागवान. माय बोली. हो तुमची गाडी घसरली हो, काय करायचं, तुम्ही गाडी ढकलत होता, आम्हाला काय माहिती तुम्ही आमच्याकडचंच आहे म्हणून. आम्ही तसं आम्ही असंच पुढे निघालो आलो. यांचा फोन आला की अहो ते कॅमेरेवाले पाठीमागं म्हणलं अहो ढकल त्यात गाडी. पण त्यांना कोणतरी भेटलं आणि त्यांना त्याने गाडीवर आणलं. कारण ह्या सुविधा आजच्या काळामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत. मी दर्शन घेतो आणि माझ्या बोलण्याला विराम देताना मी जे चांगलं काय बोललो ते माझे आजोबा वैकुंठवासी पारायणाचार्य पुंडलिकजी महाराज वेळुकर, ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायणाची परंपरा चालू केली, ते माझे आजोबा. त्यांची परंपरा मी चालवत असतो. त्यानिमित्तानं तुमचा माझा सगळ्यांचा परिचय आहे. निर्वीची आदी पुन्हा चिंचणीची सगळी मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आमचे शेळके अण्णा असतील, आदरणीय मानसिंगरावजी पवार, ही माणसं आम्हाला नेहमीसारखी भेटणारी माणसं आहेत. मला वाटतं येणाऱ्या 6 तारखेला पुन्हा चिंचणीला कीर्तन आहे श्राद्ध तिथीचं, शेळके अण्णांच्या जावयांच्या आईंचं. हो आपण तिथेही भेटूया अशी विनंती करतो आणि माझ्या बोलण्याला विराम. न्यून्यते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते विनवितो असे. विठ्ठल जय जय जय